दरम्यान नागपूर अधिवेशनासाठी सरकारनं आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करायला हवी होती असं आमदार सचिन अहिरे यांनी म्हटलंय। तर काही आमदार अधिवेशनाला रस्त्यामार्गे जाणार आहेत। सत्ताधाऱ्या आमदारांना माझी अशी माहिती आहे की काही ठिकाणी खाजगी विमानं तयार केली गेलेली आहेत। तर एका बाजूला जर प्रायव्हेट जेटची व्यवस्था केली जाते आणि दुसऱ्या बाजूला इंडिगोसारखा विषय हा राज्य सरकार हा आमच्या अतिरिक्त नाही असं म्हणतायत। विशेष विमान त्यांनीची व्यवस्था करायला पाहिजे होती, पण ती करायला पाहायला मिळत नाही आहे। ट्रेनची व्यवस्था केलेली आहे। आज ट्रेन आहे ती दुरंतोसारखी ट्रेन होती, ती फुल झालेली आहे। आज पण एक ट्रेन 3:30 वाजता आहे, ती आता माहीत पडलं 5 वाजता आहे आणि ती उद्या संध्याकाळी पोहोचणार आहे। म्हणजे एकंदरीतच प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणावरती हाल आहेत। मी उद्या सकाळी 5:30ची फ्लाईट सकाळी केली होती, म्हणजे अजूनही आहे ती, पण साधारणतः लक्षात आलं 3-4 दिवसापासून की सतत फ्लाईट कॅन्सल होत आहेत। आज सुद्धा मला वाटतं बरेचशा दुपारच्या फ्लाईट कॅन्सल झाल्यात। तर ती 3-4 दिवसाआधी पूर्वी चंद्रकांत दादा आमचे पालक असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा झाली होती की अशी परिस्थिती समजा उद्भवली तर काय पर्याय असू शकतात। तर ते मला म्हणाले होते की आपण जरा विचार करून सांगू। तर मी सकाळी आता गाडीने निघणार होतो, पण काल संध्याकाळी मला दादांचा म्हणजे सहकाऱ्यांचा फोन आला की आपण काही आमदार सोबत जाऊ। तर त्यांच्यासोबत दुपारी 2:30 वाजता जाणार आहे, कारण अधिवेशन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि वेळेत पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे त्यांच्यासोबत जाईल। नागपूरला वेळेत पोहोचण्याकरता मी आता इथनं प्रस्थान करत आहे। अधिवेशनाला योग्य वेळेत पोहोचावं याकरता विमानाची उड्डाणांचा जो प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे मी बाय रोड नागपूरला चाललो आहे। तर या संदर्भात केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। काही लोक बाय रोड जात आहेत, काही लोक दुसऱ्या एअर इंडिया असेल स्पाइस जेटच्या विमानांची व्यवस्था करतायत, काही लोक ग्रुपनी एकत्र येऊन काही चार्टर फ्लाईट करता येते का याचा विचार करत। शेवटी अधिवेशन चालू आहे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातल्या आमदाराला नागपूरला पोहोचणं खूप महत्त्वाचं आहे, जरुरीचं आहे। त्यामुळं जो मार्ग मिळेल त्या मार्गाने ते जात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।